मित्रांनो, साताऱ्यात अगदी मनाला सुन्न करणारी एक घटना घडली आहे। एका बाजूला नवजात जीवाच्या आगमनाचा आनंद आणि एका बाजूला त्याच नवजात जीवाचं पितृछत्र हरपलं होतं। अवघ्या 8 तासाची ती चिमुकली, अजून तिने जगाचा प्रकाशही नीट बघितला नव्हता। तिला तिच्या वीर पित्याच्या अंतिम दर्शनासाठी स्मशानभूमीमध्ये जावं लागलं। साताऱ्यामध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। पत्नीच्या बाळंतपणासाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृत्यू झाला। ज्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच दिवशी त्यांच्या मुलीने जन्म घेतला। सातारा जिल्ह्यातील दरेगावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते। घरामध्ये बाळाचे आगमन होणार होते, त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण होते। प्रमोद यांच्या आईचे छत्र आधीच हरपले होते, त्यामुळे आपल्या पत्नीच्या बाळंतपणात तिच्या सोबत राहता यावे यासाठी प्रमोद यांनी 8 दिवसापूर्वीच सुट्टीवर आले होते। पण नियतीला काही वेगळेच मान्य होते। वाडे फाटेकडे जाताना एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। नियतीचा खेळ इथेच संपला नव्हता। ज्या दिवशी प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरी इथे आणण्यात आले त्याच दिवशी त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला। एकीकडे मृत्यूचा तांडव आणि एकीकडे नव्या जीवाच्या आगमनाची चाहूल। ह्या विदारक परिस्थितीने उपस्थित असलेल्या सर्वांचंच हृदय पिळवटून टाकलं होतं आणि सर्वात मन हेलावून देणारा क्षण तेव्हा आला जेव्हा अंत्यविधीपूर्वी काही तासांपूर्वी जन्मलेल्या त्या बालिकेला तिच्या पित्याच्या अंतिम दर्शनासाठी आणलं होतं। वडिलांचा चेहराही न पाहिलेली ते लेक आणि लेकीचा आवाजही न ऐकलेला तो बाप, हे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या जनसागराचा संयम तुटला आणि सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ज्या हातांनी प्रमोद यांनी देशाचे रक्षण केले त्या हातांनी त्यांच्या मुलीला घेण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले। अशा या प्रमोद जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली।